मागच्या काही दिवसापासून भारतीय जनता पार्टीची सत्ता संभाजीनगर महानगरपालिकेत आली। त्याचपासून भारतीय जनता पार्टीचे पदाधिकारी महानगरपालिकेत आणि त्यांचे जे नेते आहेत संभाजीनगरचे, हे सर्वसामान्य माणसाच्या पोटावर कशा पद्धतीने पाय द्यायचा अशी भूमिका त्यांनी सुरू केली। बिल्डरांना धार्जिणे धोरण त्यांचं सुरू झालेलं आहे। या ठिकाणी हा जो सोमवारचा बाजार आहे हा परंपरागत आहे। कित्येक वर्ष मी स्वतः 30-35 वर्षांनी फक्त हा बाजार भरतो। त्याच्या आधीपासून हा भरतो, कारण हा त्यावेळेस ग्रामीण भाग होता। ग्रामीण भागातले आजूबाजूचे, आता शहरातले सुद्धा या भागातले पट्ट्यातले लोक सोमवारचा बाजार करायला येतात, कारण या शहरामध्ये भाजी बाजार उपलब्ध नाही। महानगरपालिकेने त्याच्याकडे पूर्ण दुर्लक्ष आहे आणि म्हणून आज इथं सोमवारचा बाजार भरतो, शुक्रवारचा भरतो, रविवारचा भरतो, गुरुवारचा भरतो। गुरुवारचा समजा छावणी कॅन्टोन्मेंटमध्ये, पण हे 3 महानगरपालिकेच्या क्षेत्रात आहे आणि हे बाजार बंद करून हे भूखंड बिल्डरांच्या घशात घालण्याचा भारतीय जनता पार्टीचा प्रयत्न आहे। या बाजारामध्ये किमान 200-300 लोक, ग्रामीण भागातले सर्वसामान्य लोक इथं स्वतःचा व्यवसाय करतात, भाज्या आणतात, सगळ्या प्रकारच्या भाज्या इथे घेऊन येतात, अन्य सुद्धा वस्तू इथे मिळतात आणि या शहरातले सुद्धा सर्व लोक या 3 बाजारामध्ये येतात, कारण 400-500 सगळे इथे शॉप्स त्यावेळेस असतात आणि मला स्वतः सामान्य माणसालाही परवडणारे भाव इथं आहे आणि सामान्य माणसाचं पोट भरणारी सुद्धा जागा आहे आणि हीच बंद करण्याचा डाव भारतीय जनता पार्टी करते। त्याला आम्ही विरोध करतोय, म्हणून आम्ही चला रे चला भाजपा बाजाराला चला अशा पद्धतीने भूमिका घेतलेली आहे आणि जनता सगळी याला पाठिंबा देते। महानगरपालिका असं म्हणणं त्यांना आम्ही दुसरीकडे जागा उपलब्ध करून देत आहे, तिकडे शिफ्ट होऊन जावं। हे पहा, हे ज्यावेळेस दुसरी जागा उपलब्ध होईल इथं जागेला पुढे त्यावेळेस शिफ्ट होऊ, पण ते उपलब्ध करून देत आहे ह्या गोष्टी। ही जागाच बेसिक बाजारासाठी आहे, ही जागा बाजारासाठी, उलट इथे ट्रॅव्हलच्या बस कशासाठी उभे करतात मला माहिती नाही। ही जागा पूर्णपणे बाजारासाठी आहे आणि माझं तर म्हणणं आहे की या ठिकाणी पूर्णपणे हॉकर झोन इथं केलं पाहिजे। एक दिवस नाही, पूर्ण सगळे दिवस इथं अशा पद्धतीने जर झालं तर जनतेला अन्य ठिकाणी जायची गरज पडणार। भाजी विक्रेत्याला तुम्हाला घराने देखील मांडलं आहे काय? बिलकुल, भाजी विक्रेते सगळे आमच्या ओळखीचे सगळे, जुने सगळे। ती माऊली सांगत होती, ती म्हणे आम्ही 40 वर्षांमध्ये बाजार करतो, आमच्याकडून दुसरं काही काम होत नाही, आता हेच आमचा बाजार, हाच आमचा व्यवसाय। आणि मला वाटतं बरेच जण सगळे ओळखीचे आमच्या जुने जाणते लोक आहेत, सगळे व्यापार करणारे लोक आहे, हातावर पोट भरणारे लोक आहेत आणि म्हणून यांच्या भूमिका बाजार बंद होऊ देणार नाही। शिवसेनेनं सातत्यानं समाजकारण केलं 80%, मात्र सर्वसामान्य जनतेच्या बाजूने शिवसेना राहील, बिल्डरांच्या बाजूने मुळीच राहणार नाही। महापौरांचं असं म्हणणे आमचं बाजाराला विरोध नाही, आमचं फक्त वाहतूक कोंडी होती ना त्यामुळे त्याला विरोध। त्याची वाहतूक कोंडी आहे ना, तिथे कोणाला बसू नका देऊ। महानगरपालिकेकडे पोलिसाचं स्वतंत्र दल आहे, त्यांना इथे उभे करा ना, काय हरकत नाही। वाहतूक कोंडी होते तर ती वाहतूक कोंडी आता आम्ही इथं आलो, कुठे सांगा वाहतूक कोंडी, तिथे रस्त्यावर कुठे वाहतूक कोंडी सांगा। आणि वाहतूक कोंडी होत असेल तर रस्त्यावर कोणाला बसू नका देऊ। आमचं रस्त्यावर कोणाला बसा असं म्हणणंच नाहीये। रस्त्याच्या आतमध्ये जे बाजाराचं क्षेत्र आहे इथल्याला धक्का लागता कामा नये, आमची भूमिका आहे।